आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, तर पुढील 2 दिवसांसाठी विदर्भात येलो अलर्ट। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज। परभणीच्या पाथरीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। पंप नादुरुस्त असल्याने 15 दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा नाही। टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतानाही नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये 20% पाणीसाठा। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई। औंढा नागनाथ तालुक्यामधील 5 गावात टँकरनं पाणीपुरवठा। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामधील सवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई। गावामध्ये पाणी नसल्यामुळे डोंगराच्या झऱ्यातून पाणी घेण्याची वेळ। मे अखेरीस जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं मोठं संकट। 75 गावांमध्ये 92 टँकरनं पाणीपुरवठा। जिल्ह्यामध्ये 154 विहिरींचं अधिग्रहण। जिल्हा प्रशासनाची माहिती। सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यामधल्या बौद्धवाडी परिसरामध्ये 25 ते 30 विहिरींची पाणी पातळी अचानक वाढली। टंचाई काळामध्ये विहिरींना पाणी आल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त। साताऱ्याच्या संगमनगरमध्ये 24 इंची पाईपलाईन फुटली। खोदकामादरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे 50 ते 60 फूट उंच पाण्याचा फवारा। धुळ्यामध्ये पाणी प्रश्नावरून ग्रामस्थांचा पिंपळनेर सटाणा महामार्गावर रास्ता रोको। हंडा आणि बादल्या घेऊन ग्रामस्थांचा रस्त्यावर झोपत रास्ता रोको। बीडच्या परळीमध्ये अवकाळी पावसानं वीट भट्टी धारकांचं नुकसान। कच्चा माल भिजल्यानं भट्टी मालक संकटात।